नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या व्हिडिओचा थंबनेल आणि टायटल बघितल्यावर तुम्हाला कळालं असेल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला भेटणार आहे. तर मी सध्या आता आहे आळंदीमध्ये आणि आळंदीमधली आपली ही जी वारेकरांची जी परंपरा आहे, सांस्कृतिक वर्षानुवर्ष जपली जाणार ती परंपरा पाहण्यासाठी आलो. संपूर्ण व्हाईट कपडे पूर्ण असा तयार झालो आता आळंदीमध्ये. तर मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला जो काही आनंदमय क्षण आहे वारकऱ्यांचा तो आपल्याला बघायला भेटणार या संपूर्ण व्लॉगमध्ये. तर चला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आपण सध्या इंद्रायणी नदीच्या काठावरती उभे आहे. सगळेजण इकडे स्नान करतात, बघू शकता तुम्ही इकडून. तर मित्रांनो, थोड्याच वेळात मंदिराच्या आवारात जाऊन पोहोचलो आणि पाहिलं खूप वारकरी मंदिरात जाण्यासाठी सज्ज झाले होते. अनेक वारकरी मंदिरामध्ये विठूचा गजर करण्यासाठी येत होते. हा सगळा प्रसंग मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहत होतो. मंदिरातील दृश्य पाहण्याची ओढ, उत्सुकता अजून वाढत चालली होती. यावर्षी गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी पासची व्यवस्था केली होती. आपल्या या सणाला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून महाराष्ट्र पोलीस सज्ज होते आणि थोड्याच वेळात आपण मंदिरात प्रवेश केला. मित्रांनो, आता आपण सध्या ज्ञानेश्वर माऊली यांच्या मंदिरामध्ये आहे आणि आपण त्या फोटोग्राफरमधून एका आहोत ज्यांना खूप कमी जणांना संधी भेटते इकडे शूट करायची. त्यातून आपल्याला एक शूट करायची संधी भेटलेली आहे. संपूर्ण इकडचा व्ह्यू तुम्हाला आम्ही दाखवायचा प्रयत्न करतोय. आपण याची पूर्ण वारकऱ्याची वेशभूषा केलेली आहे, टाळ वगैरे घेऊन. कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा. ते फुटेज तुम्ही पूर्ण बघा आणि ज्या काही गोष्टी इकडे होत्या तुम्हाला मी दाखवतच आहे. वारकरी मंदिराच्या प्रवेशद्वारातून नामाचा गजर करत करत आतमध्ये येत होते ते असे. तर चला पाहूया मंदिराच्या आतमधला तो एक आनंदमय क्षण. सगळे वारकरी पूर्ण पांढरे कपड्याचा वेश करून, डोक्यावर टोपी किंवा फेटा असे कपडे परिधान करून मंदिरात हरीचा जप करण्यासाठी येतात. हरीचा जप करता करता वारकरी मृदुंगाच्या ठेक्यावर, टाळाच्या आवाजावर नाचतात, फुगडी खेळतात. हे सर्व म्हणजे आनंद व्यक्त करण्याचे प्रकार आहेत जणू काही. हरिनामाचा जप करता करता मग्न होऊन नाचणारे हे वारकरी अशा प्रकारे खेळ खेळतात, आनंद व्यक्त करतात आणि हा डोळ्याने दिसणारा आनंद शब्दात व्यक्त करण्यापलीकडचा आहे. जवळजवळ 10 लाख लोकांचा आकडा वेगवेगळ्या पालखीसोबत पंढरपूरला रवाना होतात असे म्हटले जाते.
मंदिराच्या वरून पाहिल्यानंतर हा वारकऱ्यांचा खेळ खेळत असलेला नजारा, एक पांढरी चादर पांघरलेली आहे, जणू काही असेच वाटत होते. तर मित्रांनो, आता आपण मंदिराच्या वरती आहे. आधी इथे संपूर्णपणे असा खेळ चालू आहे बघा. संपूर्णपणे जिकडे बघावं तिकडे एकच मित्रांनो, आता आपण मंदिराच्या पूर्ण टॉपवरती आलेलो आहे. इथून माझ्या समोर मला माझ्या डोळ्यांनी इंद्रायणी नदीवरती आपले सगळे वारकरी हरीचा नाम करताना दिसतात. तुम्हाला दाखवतो ते आता. हे बघा, माझ्या समोरच तुम्हाला ही जी दिसते इंद्रायणी नदी आहे. इंद्रायणी नदीच्या काठीवरती संपूर्णपणे हे जे बारीक बारीक असे तुम्हाला मी झूम करून दाखवतो, हे बसलेले वारकरी आपल्या हरीच्या नावामध्ये जप चाललेला आहे त्यांचा. सूर्य अपोजिट दिशेने असल्यामुळे ते तुम्हाला दाखवू शकत नाही. आणि मागच्या साईडला मंदिरामध्ये पूर्णपणे हरीचा नाच सुरू आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटत आहे. म्हटले जाते, मंदिराचा कळस जोपर्यंत हलत नाही तोपर्यंत पालखी प्रस्थान होत नाही. आणि तो प्रसंग पाहण्यासाठी असलेली घालमेल तुम्हाला इकडे कळूच शकते. हा प्रसंग आम्ही मंदिराचा कळस हलताना पाहण्यासाठी उभे होतो. वारकरी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळतात. त्याची झलक तुम्ही पुढे बघा. पालखीच्या प्रस्थान सोहळ्यामध्ये दर्शनासाठी लहान लहान माणसापासून ते मोठ्यात मोठे लोक येतात. यावेळी चंद्रकांत दादा पाटील, अमोल कोल्हे असे राजकर्ते सुद्धा आले होते. हे सगळे खेळ खेळून झाल्यानंतर वेळ होती ती म्हणजे पालखी मंदिरातून प्रस्थानाची. सगळे वारकरी पालखीला खांदा देण्यासाठी सज्ज झाले आणि त्याची ओढाताण तुम्ही इकडे पाहू शकता. यावरून श्रद्धेचा अंदाज तुम्हाला इथे लागलाच असेल.
मित्रांनो, वारकरी संप्रदायाची ही वारी परंपरा, संस्कृती ही पाहिल्यानंतर मला नेहमी एक प्रश्न पडतो. तो म्हणजे एवढा मोठा सोहळा पण कोणालाही निमंत्रण नाही. 18 पगड जातीचे वारकरी पण कधीही वाद नाही. लाखो वारकऱ्यांचा सोहळा पण एकही उपाशी नाही. 90 वर्ष चालायचे वय, चालायचा कसलाही त्रास नाही. ऊन वारा पाऊस याचा सर्वांचा सामना आहे पण कसलीही चिंता नाही. संसाराचा त्याग पण घरच्यांची बिलकुल काळजी नाही. तीच म्हणजे वारी.